तुम्ही ऐका, महाराष्ट्रात विमानाच्या दरवाजापासून संडासाच्या दरवाजापर्यंत मोदीचाच फोटो. काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे. भाजपला भारतामधील जे काँग्रेस आहे ते पूर्णपणे मुक्त करून भारतामध्ये भाजपयुक्त सरकार स्थापन करायचे, ते पण 400 पार. प्रथमतः दोस्त मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट विसरता कामा नये. स्वातंत्र्य लढ्यामध्ये असेल, स्वातंत्र्यापूर्वी असेल, स्वातंत्र्यानंतर असेल, किंवा भारत उभारणीमध्ये असेल, भारताच्या प्रगतीमध्ये असेल, किंवा आतापर्यंत काँग्रेसचं कर्तव्य म्हणा किंवा कार्य म्हणा, योगदान आपल्याला विसरता या ठिकाणी येणार नाही. काँग्रेस हा भारताचा आणि भारतातील राजकारणाचा एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही प्रथमतः ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही कितीही अंधभक्त असाल तरी ह्या गोष्ट तुम्हाला विसरता कामा नये. वाह क्या सीन है. बघा, आता भारत हा काँग्रेस मुक्त करायचा आहे, पण या ठिकाणी प्रश्न असा पडतो की भारताला काँग्रेस मुक्त करायचंय की भाजपला काँग्रेस युक्त करायचंय. हा प्रश्न सर्वसामान्यांना इथं पडलेला आहे. तुम्हाला पडला असेल तर खाली कमेंट करून सांगा की भारतामध्ये काँग्रेस पक्ष नायनाट करायचंय की भाजपला काँग्रेस युक्त भाजप तयार करायचंय. कारण आपण हा जो मुद्दा मांडलाय तो हा मुद्दा दाव्यासहित आहे की काँग्रेसला भाजप युक्त करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे की 400 पार जो आकडा आहे खासदारकीचा, तो घेऊन जायचा आहे. आणि जे रेकॉर्ड ब्रेक जे आकडा 400 आहे तो भाजपला पूर्ण करायचा आहे या लोकसभेला. ह्या दोन मुद्द्यावरती हे राजकारण चालू आहे. आतापर्यंत त्या घडामोडी आहेत, राजकीय समीकरणं आहेत, ते पूर्ण इथंच येऊन फिरून थांबतात. आता आपण फक्त या विषयावरती महाराष्ट्रामध्ये जे राजनीती चालली आपण त्याविषयी बोलणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये बोला, 400 पार करण्याच्या हेतूनं, काँग्रेस नष्ट करण्याच्या हेतूनं, लहान लहान पक्ष संपवण्याच्या हेतूनं जे राजकारण चाललेलं आहे ते राजकारण खूप टेन्शन देणार आहे. यही नहीं, अभी और सुनिए. एक बघा, हिंदीमध्ये व्हिडिओ आला होता ध्रुव राठीचा, डिक्टेटरशिपचा. तसंच बघा, एक हुकुमशाहीच्या वाटचालीकडे आपला भारत वाटचाल करत आहे का, हुकुमशाहीकडे, याविषयी. असंच बघा, महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे त्यामध्ये पळवापळवी करून त्याला सुरुवात झालेली आहे. प्रथमतः भाजपनं महाराष्ट्रामधील एक स्ट्रॉंग लोकल पार्टी, एक स्थानिक, एक मजबूत असा पक्ष, ते म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, त्यांनी अलग करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. 40 लोकांना शिवसेनेपासून, मूळ शिवसेनेपासून अलग करून त्यांना आपल्या सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. आणि सत्ता स्थापन झाली, पण त्यानंतर एक शॉकिंग गोष्ट अशी आली की जी शिवसेना मूळ होती त्या शिवसेनेकडे मूळ शिवसेनेचे अधिकार काढून घेऊन ते ह्या नवीन शिवसेनेला देण्यात आले. चिन्ह असेल, नाव असेल, ह्या सर्व गोष्टी असतील. आणि त्यानंतरही पुढला वार होता तो म्हणजे राष्ट्रवादीवरती. कारण राष्ट्रवादी हा दुसरा पक्ष आहे महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष, स्ट्रॉंग. परत राष्ट्रवादीला ग्रहण लावलं. आता या ठिकाणी शिंदे गट का आला होता, त्यांनी त्यावेळेस कारण सांगितले की अजित पवार जे मंत्री होते ते आम्हाला आमचा जो वाटा आहे, निधी आहे, देत नव्हते. आम्हाला ते एकत्रित समीकरण मान्य नव्हतं, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, त्यामुळे आम्ही अलग झालो. पण या ठिकाणी ही गोष्ट कळत नव्हती. अजित पवार काय बाहेर पडले त्यावेळेस गोष्टी समोर आल्या की सिंचन घोटाळ्याचे आरोप हे अजित पवारावरती होते. अजित पवार गटामधील जे मोठे मोठे नेते आहेत त्यावरती प्रत्येकावरती हे आरोप होते. मग भाजप असं का गोष्ट बोलतंय की आमची पार्टी आहे भ्रष्टाचार मुक्त आहे आणि आम्हाला भारत हा भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे? तुम्ही या ठिकाणी असं म्हणता आहात का की जे भ्रष्टाचारी आहेत ते आमच्या सोबत घेणार आहेत आणि आमची भारत जनता पार्टीचे भारत भ्रष्टाचारी जनता पार्टी होणार आहे? हा या ठिकाणी मुद्दा येतो. कारण जे काही भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोक पूर्णपणे भाजपमध्ये येऊन मिळालेले आहेत. जसं लहान लहान कालवे, नद्या येऊन समुद्राला मिळतात, तसंच लहान लहान भ्रष्टाचारी लोक, मोठे भ्रष्टाचारी लोक हे येऊन भाजपला मिळून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये हे दोन पॉलिटिकल पार्ट्या फुटल्याच आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गळती लागली ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष.
महाराष्ट्रामधील लहान लहान पार्ट्या फोडून त्यांना पूर्ण लुळं पांगलं करायचं काम हे भाजपने केलं. त्यानंतर आज जे राष्ट्रीय पक्ष आहे महाराष्ट्रामधील राष्ट्रीय काँग्रेस त्यांना फोडायचं काम झालं. त्यामध्ये मिलिंद देवरा असतील किंवा नांदेडचे त्यांचे वडील हे मुख्यमंत्री, तेही मुख्यमंत्री असे अशोकरावजी चव्हाण असतील, त्यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचे आरोप होते. आणि त्यानंतर मिलिंद देवरा असतील, त्यानंतर बसवराज पाटील जे पूर्वी राज्यमंत्री होते, दोनदा त्यांनी आमदार पण होते. मग अशा लोकांना त्यांनी आपलंसं करून घेतलं आणि या ठिकाणी काँग्रेसला पण ग्रहण लावायचं काम हे महाराष्ट्रामध्ये झाले. आता ह्या तिघावरती एवढं प्रेशर दिलं, प्रेशराईज करून हे तिन्ही पक्ष अलग अलग करून यांचं संख्याबळ कमी करून, यांचे उमेदवार कमी करून तरीही यांच्या मनाला शांती भेटली नसावी. त्यामुळं आता एवढं करून त्यांना भीती वाटायला लागली की आता खरंच एवढं आपण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तरीही त्यांना भीतीची जी टांगती तलवार आहे यांच्यावरती होती. कारण शिवसेनेचं अस्तित्व तुम्ही कितीही पक्ष फोडला तरी ते नाकारू शकत नाही. महाराष्ट्राच्या विकासाच्या योगदानामध्ये ह्या सर्वांचं स्थानिक पक्षांचं योगदान आहे. पण अशा वेळेस ह्या कुठतरी जड जाणार, हे कुठंतरी आपल्या अंगावरती ओढलं जाणार. त्यामुळं त्याने नंतर पुढचा डाव खेळला. ते डाव कुठला की खास करून शिवसेनेचे मत शिंदे सरकारला सोबत घेऊन सुद्धा आपल्याकडे वळवता येत नाहीत हे कळलं असावं, म्हणून त्यांनी राज ठाकरे यांना आपल्याकडे करून घेतला. आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो, राज ठाकरे कुठल्याही सत्तेमध्ये नाहीत आणि यापूर्वी राज ठाकरे यांनी डायरेक्टली हल्ला बोल ते मोदीवरती करायचे. एक घाव दोन तुकडे, ते लहान लहान लोकांना ते बोलायचेच नाही, ते डायरेक्ट मोदीशी पंगा घ्यायचे. कुठून आवाज काढतो मला काही कळत नाही भाषणामध्ये. मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला 1 गाड्यांचे फॅन बी नाही. मैंने कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी? मैंने उनको असं बोलतं का कोण? मग ते मोदीशी पंगा मिमिक्रीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्यावरती घणागत असेल, आरोप असतील, ह्या गोष्टी उघडपणे मोदीवरती राज ठाकरे करायचे. असं वाटलं होतं की महाराष्ट्रामध्ये काही उद्या राज ठाकरेंचं आणि मोदींचं समीकरण कधी जुळणार नाही. कारण एक देशभक्त म्हणा किंवा एक सक्रिय एक राजकारणी म्हणा, त्या राजकारण्यानं मराठी माणसाकरता, महाराष्ट्राच्या अस्मितेकरता त्यांनी आतापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी केल्या होत्या. पण या ठिकाणी हे सर्व गणित, सर्व भाकित हे पूर्णपणे चुकीचे ठरले. या ठिकाणी मतदार, त्याचा कार्यकर्ता हाच चुकीचा ठरला. पाळवा मेळाव्याला त्यांनी घोषणा केली की आम्ही बिनशर्त, आम्हाला खासदारकी नको, आमदारकी नको, कुठलंही आम्हाला शर्त आमची तुम्हाला नाही, आम्ही तुम्हाला फक्त मोदीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. मी म्हटलं तुम्हाला, मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच. पण या पुढच्या काही भविष्यासाठी, भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. मोदी सारखं नेतृत्व भारताला भेटणं मुश्किल आहे. आमचा मोदीला हा पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा आहे, हे राज ठाकरेंनी पाठिंबा दिला. आता एकूणच ही पळवापळवी होऊन झाली. पक्ष पळवले, माणसं पळवले, सर्व पळवापळवी झाली. आता फक्त प्रश्न एवढाच पडतो की हे सरकार मतदार पळवापळवी करू शकेल का? मतदाराची पळवापळवी करू शकेल का? मतदाराचा स्वाभिमान तो पळवू शकेल का? तुमचं एकूणच मत काय आहे याविषयी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.